नमस्कार. कोल्हापूर जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम, गतिमान आणि आधुनिक करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन 26 वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार डॉक्टर अशोक माने, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जेनस्मिन, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात सुमारे 2,80,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून 2 स्कॉर्पिओ एन, 7 स्कॉर्पिओ क्लासिक, 11 निओ बोलेरो प्लस, एक इनोव्हा क्रिस्टा, एक वज्र वाहन आणि 7 मोटारसायकली अशा एकूण 29 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. यापैकी 26 वाहनांचे आज लोकार्पण करण्यात आले. यापूर्वीही सन 2024 ते 25 मध्ये 2,80,00,000 रुपयांच्या निधीतून 26 चारचाकी वाहने पोलीस दलाला उपलब्ध करून देण्यात आली होती. सध्या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडे 455 वाहने कार्यरत असून त्यामध्ये 213 दुचाकी आणि 242 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. नवीन वाहनांमुळे पोलीस दलाची प्रतिसाद क्षमता वाढणार असून कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांना अधिक जलद व प्रभावी सेवा देणे शक्य होणार आहे. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भविष्यातही पोलीस विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला आणखी बल मिळणार आहे. धन्यवाद.